मी सौ प्रज्ञा वाळिंबे. मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024. दैनंदिन राशी भविष्य तुम्हाला सांगणार आहे. मेष राशीसाठी आजचे ग्रहमान अतिशय चांगले आहेत. आज त्यांचे फायद्याचे करार होणार आहेत. म्हणजे आपले जे काही कामाचा नफा तोटा असतो त्यामध्ये आज त्यांचे फायदा होण्याचे करार नक्की आहेत. नोकरीच्या ठिकाणी मेष राशीवाल्यांना आज खास करून महिलांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये तुम्ही जर काम करताना तुमच्या संपर्कात जर कामानिमित्त महिलेशी काही चर्चा होत असेल तर त्या महिलेकडून तुम्हाला कामानिमित्त लाभ नक्की आहे. वृषभ राशीवाल्यांना व्यवसायामध्ये म्हणजे जो काही त्यांचा व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा काही असू शकतं, तर त्यामध्ये त्यांची आज वाढ नक्की होणार आहे. आणि वृषभ राशीवाल्यांमध्ये जर नोकरी करणारे महिला पुरुष असतील तर त्यांच्या आज सर्व घटना ऑफिसमध्ये मनासारख्या घडणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीवाल्यांना आज अचानक धनलाभ होण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आजचा त्यांचा गुरु इतका प्रबळ आहे आणि इतका चांगला आहे शुक्र, का आज 101% त्यांना धनलाभाची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांनी आणि काही कर्माचा भाग असतो, त्याच्यामुळे वृषभ राशीवाल्यांचे भरपूर वृषभ रास समजा लाखो लोकांचे आहे. त्याच्यामुळे कर्म जसं चांगलं केलेलं असेल त्या व्यक्तीला आज वृषभ राशीला शेअर्स आणि लॉटरी यामधून त्यांनी आज त्यांचं नशीब आजमावून बघायचं आहे. म्हणजे शेअर्स गुंतवायचे आहेत किंवा लॉटरी काढून बघायची आहे. 100% आज त्यांना धनलाभ आहे. वृषभ राशीवाल्यांनी याचा नक्की आज विचार करायचा आहे. मिथुन राशीवाल्यांना आध्यात्मिक दृष्टीने आज खूप मोठा लाभ आहे. पण हे करताना आध्यात्मिक कार्य करताना त्यांनी आज दानधर्म करायचा आहे. अचानक त्यांच्याकडनं दानधर्म घडणार आहे, पण स्वतःहूनसुद्धा त्यांनी दानधर्म करण्यासाठी आज सकाळपासून प्रयत्न नक्की करायचा आहे. आज त्यांचं वक्तृत्व, त्यांचं जे बोलणं असेल ते आज त्यांचं वक्तृत्व चमकणार आहे. त्यांच्या बोलण्यामुळे आज लाखो लोकांवर त्यांचा प्रभाव पडणार आहे. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या काही मार्गदर्शन केल्याने त्यांचं आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जी घटना नसेल घडली ती मात्र आज त्यांना जाणवणार आहे. आणि एक अशी आध्यात्मिक व्यक्ती असेल जी पारंगत असेल, आपण त्यांना आपले गुरु मानत असू किंवा आपण त्या दृष्टीने त्या व्यक्तीशी संपर्कात असू, तर मिथुन राशीवाल्यांना आज त्या आध्यात्मिक व्यक्तीची भेट मात्र नक्की दिवसभरात होणार आहे. त्यांनी त्यासाठी म्हणजे सतत सकाळपासून ते डोक्यात ठेवलं पाहिजे. जर माझं राशी भविष्य तुम्ही ऐकलं आहे तर त्यांनी आध्यात्मिक लोकांनी तर नक्की आज असं सतत डोक्यात ठेवायचं का आज आपली कोणाशी भेट होणार आहे, सतत नामस्मरणात राहायचं आहे. तर आज खूप मोठा छान दिवस आहे तुमच्यासाठी. तर मिथुन राशीवाल्यांनी आजचा दिवस अतिशय आनंदात आपल्या गुरुसोबत किंवा त्या आध्यात्मिक व्यक्तीसोबत व्यतीत करायचा आहे. कर्क राशीवाल्यांची आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली आहे. 4 वाजेपर्यंत त्यांच्या सर्व मनासारख्या घटना आज घडणार आहेत. सर्व मनासारखी कामे होणार आहेत. अनुकूल योग आहेत आणि कर्क राशीवाल्यांची जी काही आजची स्वप्ने असतील कामानिमित्त, लग्नाची, इतरही काही असतील तर ती स्वप्ने आज साकार होण्याचे चान्सेस 99% आहेत. त्यामुळे तुम्ही जर काही अशी घटना घडली तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. सिंह राशीवाल्यांची सुरुवात अतिशय उत्तम आहे. काही अडचणी आल्या तरी पण त्या नक्की दूर होणार आहेत आणि तुमची सर्व कामे आज मार्गी लागणार आहे. आणि सिंह राशीवाल्यांना आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्तगुरूंची खूप मोठी कृपा त्यांच्यावर होणार आहे. त्यांच्या आजारावर किंवा त्यांच्यावर येणाऱ्या संकटावर आज दत्तगुरू त्याच्यावर आपण म्हणतो ना शिक्कामोर्तब करण्यासारखं, म्हणजे त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढून त्यांचं जीवन आनंदीमय करण्यासाठी या दत्तगुरूंची खूप मोठी कृपा सिंह राशीवर होणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा त्यांना ऑफिसमध्ये नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येणार आहेत. पुन्हा एकदा सांगते, आज दिवसभर सिंह राशीवाल्यांनी श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपत राहा. मी असं म्हणत नाही तुम्ही माळा घेऊन बसा, पण तुम्ही नुसतं मुखामधून जरी बोलत राहात किंवा मनातून सतत दत्तगुरूंचं नामस्मरण करत राहणार तर खूप मोठा आनंदाचा क्षण आज तुमच्या आयुष्यात येऊन तुमचं पुढील आयुष्य मार्गी लागणार आहे. सिंह राशीवाल्यांनी याचा आज विचार नक्की करावा. कन्या राशीवाल्यांच्या व्यवसायासाठीचं सर्व अनुकूल आज ग्रहमान आहेत. त्यांचा व्यवसाय अतिशय उत्तम चालणार आहे आणि त्यांचे ग्रह चांगले असल्यामुळे त्यांच्या काही जर व्यवसायाच्या अडचणी असतील तर त्या आज दूर होणार आहेत.
पण काही कारणास्तव आज त्यांची खरेदी होणार आहे. त्याच्यामुळे पण ती खरेदी त्यांची कन्या राशीच्या स्वतःसाठी असणार आहे. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी खर्च मात्र करायचा आहे. तूळ राशीवाल्यांचं मन आज प्रसन्न राहणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कधी-कधी आपल्याचा जीव घाबरतो, बेचैनी वाटतं, सगळं आहे, पण अस्वस्थपणा जाणवतं. पण तूळ राशीवाल्यांचं मन आज प्रसन्न राहून आज त्यांची प्रिय व्यक्तीची भेट घडणार आहे. आणि आज त्यांचे जे ग्रह आहेत, ते सजावट करणार, म्हणजे इतके छान त्यांचे नवग्रह आज आहेत तूळ राशीचे, का त्या प्रिय व्यक्तीची भेट होऊन त्यांचं मन प्रसन्न होऊन त्या खूप सुखी, समाधानी, आज आनंदी राहणार आहेत. मग ते आई-वडील, मित्र-मैत्रीण कोणीही असू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तूळ राशीचा दिवस मजा-मस्ती आणि चैन, आपण म्हणतो ना, फक्त मजा-मस्ती करायची असते, तसा आज त्यांचा दिवस तूळ राशीवाल्यांचा जाणार आहे. थोडक्यात म्हणजे काय, तूळ राशीवाल्यांना आजचा मनासारखा दिवस जगायचा आनंद मिळणार आहे. वृश्चिक राशीवाल्यांना आजचं ग्रहमान खूप छान आहे. नवग्रहांची त्यांना पूर्ण आज साथ आहे. त्यांची आज जी रखडलेली कामे असतील ती आज पूर्ण होऊन त्यांचं मन समाधानी होणार आहे. आणि भागीदारीमध्ये जर त्यांची कुठल्याही नोकरी व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही कारणास त्यांची भागीदारी असेल तर ते त्यांना यश आज 100% मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, ग्रहमान छान असल्यामुळे नवीन एखादं कार्य करायचं असेल किंवा आध्यात्मिक काही असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून उत्साह वाढून पुढच्या तुमच्या जीवनासाठी तुम्हाला त्याचा उपयोग खूप छान प्रमाणात होणार आहे. धनुराशीवाल्यांचे एकतर आज नोकरीमध्ये बढती होऊ शकते किंवा त्यांची बदली होऊ शकते, हे चान्सेस थोडेफार दिसत आहेत. तर आज त्यांनी नोकरी करताना आपल्या याच्यामध्ये त्याचा थोडीशी काळजी घ्यायची आहे. ही गोष्ट त्यांनी दुर्लक्ष करायची नाही. आणि धनुराशीवाल्यांना महिलांकडून काही छोटेसे लाभ आहेत असं आज जाणवतं आहे. मग ते काही असू शकतात, नोकरीमध्ये, घरी, बाहेर. तर ते लाभ आज मिळण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि जर कोणी कलाकार असेल, म्हणजे गायन असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये भजन कीर्तन करत असेल किंवा कविता लिहित असेल, कुठलंही काही असू शकतं. कला म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची कला असते. किंवा तुम्ही प्रोफेशनलमध्ये तुमचं काही अशी कला असते का, तुम्ही मेहंदीच्या खूप छान डिझाईन, म्हणजे खूप अशा कला असतात वेगवेगळ्या प्रत्येकात. तर धनुराशीवाल्यांना आज कलेच्या दृष्टीने उत्तम यश आहे. मकर राशीवाल्यांचा आजचा दिवस अतिशय अतिशय उत्तम आहे. त्यांची आज कुठेतरी असे छोटासा प्रवास घडणार आहे. आणि परदेशी गमनाचे, म्हणजे परदेशी जाण्याचे त्यांचे योग आहेत. आज जर त्यांचं परदेशी जाण्याचे काही स्वप्न असेल तर त्याची कामे पूर्ण होऊन त्यांना ते 100% जाणवणार आहे का आपण आज न उद्या परदेशी जाणार आहोत. आणि हे सर्व करताना आजच्या दिवसात त्यांची एखादी मौल्यवान वस्तूची किंवा कुठल्याही याची खरेदी होण्याचे चान्सेस आहेत. मकर राशीवाल्यांनी आज शुभ दिवस असल्याने मी जे काही सांगितलं आहे त्याच्यावर विचार नक्की करायचा आहे. म्हणजे आज जर तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू खरेदी कराल तर त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये सतत लाभच होणार आहे. कुंभ राशीवाल्यांना आजचा दिवस काही थोडासा नाराजीचा असणार आहे. नाराजीचा म्हणजे असं मी म्हणत नाही का दुःख, पण असं म्हणतात ना, कधी-कधी आपलं काम खूप पटापट होतात. तशी आज त्यांची कुंभ राशीची कामं ही रेंगाळणार आहेत. त्याला असं वजन येणार नाही, खूप कंटाळा आल्यासारखं वाटेल. आणि मग त्याच्यामुळे सगळा परिणाम त्यांचा कामावर झाल्याने विनाकारण कटकटी होणार. ऑफिसमध्ये, घरी, बाहेर, शेजारी, पाजारी, इवन डॉक्टर असेल तर पेशंटशी, वकील असेल तर त्यांच्या क्लायंटशी, एखादा पुजारी असेल तर त्याचं त्या येणाऱ्या भक्तांशी, असं म्हणजे काहीही होऊ शकतं. कुंभ राशीवाल्यांचे विनाकारण कटकटी होण्याचे चान्सेस मात्र खूप आहेत. त्यामुळे कुंभ राशीवाल्यांनी शक्यतो मौनात राहावं आणि सतत श्रीराम जय राम जय जय राम किंवा आपल्या गुरूंचा जो मंत्र असेल तो त्यांनी सतत नामस्मरण करायचं आहे. प्लीज आज तुम्ही याची काळजी घ्या. तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी मी कुंभ राशीवाल्यांची मनःपूर्वक विनंती करून सांगते का तुम्ही आज सतत दिवसभर नामस्मरणात राहा. नामस्मरण करण्याने मात्र तुमचं संकट 4 ते 5च्या दरम्यान नक्की दूर गेलेलं असेल, एवढी मात्र ग्वाही देते. पण नामस्मरण करा, तरच तुमचं आजचं जे काही थोडंसं आहे विनाकारण कटकटी होण्याचं, ते टळू शकतं. म्हणजे जरी थोडंफार झालं तरी ते पुढे वाढणार नाही, म्हणजे पुढे आठवडाभर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही आज नामस्मरण कुंभ राशीवाल्यांनी नक्की करा. मीन राशीवाल्यांचा आजचा दिवस शुभ आहे असं म्हणत नाही, पण त्यांना जर एखाद्या आपल्या
आवडत्या प्रिय व्यक्तीची भेट घ्यायची असेल तर ती मात्र आज त्यांची भेट होणार आहे. खूप दिवसापासून त्यांची भेट झालेली नसेल तर ती ओढ त्यांना आज त्या व्यक्तीकडे खेचली जाणार आहे. त्यामुळे 100% आज मीन राशीवाल्यांना प्रिय व्यक्तीचे भेटीसोबत आजचा दिवस अनुकूल आहे आणि त्या व्यक्तीची भेट झाल्यामुळे मीन राशीवाल्यांचा दिवस आज खूप आनंदी आणि ते प्रसन्न राहणार आहेत. आणि आज त्यांच्या हातून काही चांगले कामही होणार आहेत, चांगले कार्य होणार आहेत. पण मीन राशीवाल्यांना आज कुठल्याही रूपामध्ये मित्र-मैत्रिणी, घर परिवार यामधून प्रिय व्यक्ती भेटून त्यांचं मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. आता राशी भविष्य थोडंसं वाढत असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होत असतो, त्यामुळे बाकीचे काही उपाय तुम्हाला सांगत नसते. त्यासाठी तुम्ही दुसरे माझे व्हिडिओज असतात ते तुम्ही ऐकत जा. आता याच्यामध्ये फक्त राशी भविष्यच सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ छोटा होईल. अशा रीतीने दैनंदिन राशी भविष्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. प्लीज तुम्ही हे राशी भविष्य इतर लोकांपर्यंत पोहोचवून चॅनल सबस्क्राईब करून हे राशी भविष्य ऐकून तुमच्या जीवनात आनंद यावा, एवढीच माझ्या रामाच्या चरणी, महाराजांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. श्रीराम जय राम, जय जय राम.